आणि गोव्यातील पेडणे तालुक्यातील मालपे भागामध्ये दरड कोसळली आणि दगड आणि माती खाली आल्यानं मुंबई गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। सध्या जुन्या मार्गाने वाहतूक सुरू असून अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना कसरत करावी लागतेय। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। गोव्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला बसलेला पाहायला मिळतोय। मी सध्या गोव्यातील पेडणे तालुक्यातील मालपे भागात आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर मालपेमध्ये दोन्ही बाजूने दरड कोसळून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे ठप्प झालेला आहे। मात्र या मार्गावरील वाहतूक जी आहे ती जुन्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून वळवण्यात आलेली आहे। मात्र तिथे वाहतुकीसाठी अडचण होताना पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं असेल तर हा डोंगर पोखरून नवीन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बनवण्यात येत होता। मात्र या बाजूच्या दोन्ही बाजूने संरक्षक भिंत बांधण्यात आली होती। मात्र एके बाजूने संरक्षक भिंत तोडून पूर्ण डोंगर जो आहे तो मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आलेला आहे आणि तुम्ही पाहत असाल तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा ढिगारा जो आहे तो वरनं दरड कोसळून आलेला पाहायला मिळतो। एकंदरीत जर पाहिलं असेल तर गोव्यात पडणारा मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो मुंबई गोवा राष्ट्रीय मार्गावर बसलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी भूस्खलन होऊन ह्या पूर्ण जी दरड आहे ती मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आलेली आणि येणारी आणि जाणारी अशी दोन्ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। मात्र सध्या पर्यायी मार्गाने ही वाहतूक जी आहे ती वळवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन परेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, मालपे, गोवा। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध